की जय। आता सकाळाचे सार ऐके कपिंद्रा साचार प्राण त्यागिता सौमित्र सर्व संवार होईल। बघा हनुमंत राहायला अंगवीर बोलतात, हे हनुमंता तू काय कर सावध हो, आणि तू लवकर जर नाही चालत बाबा, तू सर्व वानराचा तारक आहे आणि पाले खाणारा वानर आणि सर्व वनामध्ये भटकत होते बाबा। आणि तू काय केलंस, जवळ आणलंस कुणाच्या देवाच्या पायापाशी देवाची सेवा करण्याचं कार्य हनुमंता तुझ्यामुळे घडतंय बाबा आम्हाला। आणि तू काय कर, लक्ष्मणाचा जीव दाता हो, लक्ष्मणाचा जीव वाचव रे हनुमंता, असं अंगद बोलतात। न देखता लक्ष्मण राम तत्काळ सोडील प्राण त्याचे सेवे सुग्रीव जाण देईल प्राण तत्वता। हे हनुमंता जर लक्ष्मण वीर नाही जर उठला तर प्रभू रामचंद्र राहणार नाहीत, आपला देहांत करतील आणि राम गेले सुग्रीव राजा राहणार नाही। पुढे काय होईल बोला। राम सुग्रीवा पाठी विभीषण राहे सृष्टी रवान काय गोष्टी सकळ सृष्टी हे हनुमंता अरे राम जाईल, राम गेले राजा सुग्रीव विभीषण, मग या वानराची काय गत होईल, कोणीच राहत नाही बाबा। ऐकताची सीता सुंदर लागता निमिष मात्र सवेग देईल शरीर अनर्थ चोर। अरे राम गेला, वानर गेले, सगळं गेलं, म्हणजे सीता कशाला राहते, सीता बी राहत नाही। पुढे काय होईल शत्रुघ्न ऐकता प्राण सोडतील सर्वत ऐकता तिची माता प्राण तत्वतन। अरे हे इकडं सगळं राम गेले, सीता गेली, सगळं जहाज बुडालं म्हणले व असणाऱ्या माता तिघी लोकाची एकांत देवदानवाची सकळ सृष्टीचे एकांत। हे हनुमंता अरे हे गेलं, माता गेल्या, पुत्र गेले, गुरु गेले, माता गेले, कोणी राहणार नाही, सगळंच मरतील, जगाचा एकांत होईल हनुमंता। बांधवरी सोडील कोण वधील कोण रावण देव कार्याला साधे पूर्ण। अरे सगळं मिळून रावणाला मारील कोण आणि देवाला सोडील कोण, ह्याचा विचार कर। या लागी कपिनंदन गेले सूर सर्वज्ञ सोशी जाणी लक्ष्मणा जीवदान देईल। हे हनुमंत एवढ्यासाठी कशासाठी एवढे मरते, त्याच्यासाठी लवकर जीवन दे। तांगद वीरच कवडला भार ऐकून श्रीरामचंद्र काय उत्तर बोलत। हनुमंतरायाने ऐकलं, सर्व वानरांनी ऐकलं, राम काय म्हणतात कोणाचा पंजन नाही हनुमंत सर्वज्ञ भूत प्रक्षेची या लागी शरण जाण तुझा। हे हनुमंताला म्हणतात कपी कुळामध्ये पंचानन, पंचानन कोणाला म्हणायचं, शिहाला म्हणायचं, मग वानर म्हणायचे हनुमंत तू, आणि तुला नियम सांगतो ऐक लक्ष्मणाचे जीवदान तुझं भिक्षा मागवाल जाण सर्वताचं रोज पुढार राहे बंधू त्याला। हे हनुमंता अरे मी माझ्या भावाचं जीवदान तुला मागतोय, तुझ्या पुढे पदर पसरतोय बाबा, माझा असणारा बंधू रक्ताच्या धारणात पडलाय, त्याचं जीवदान दे माझ्याकडून या ठिकाणी बघ रे बाबा, मी जगाचा नायक आहे आणि तू माझा भक्त आहे, जवळचा जीव रे म्हणून मी तुझ्या पाशी हात जोडतोय। कोणी एक लहानात लक्ष्मीवीर झालं येतं माझी उदाता कपिला तत्वाला। हे हनुमंता लक्ष्मणा वाचून मी अनाथ झालोय, मला आता या ठिकाणी स्वर्गामध्ये कोणी दिसत नाही, पृथ्वी तलावर दिसत नाही, आणि लक्ष्मण गेलं, सर्व बुडालं, याच्यासाठी तुझी विनंती करतो। लक्ष्मण मी बंधू दोघे झालं पाचवा हनुमंत आपण निश्चय भिकवला। हे हनुमंता अरे मी माझं बोलणं ऐक म्हणले, मी काय बोलतोय माझा शब्द लक्षात ठेव, जसं भरत राम शत्रुघ्न लक्ष्मण आणि चौघ, या चौघामध्ये पाचवा भाऊ तुला समजू, हे लक्षात घे आणि माझ्या पुढच्या बोलणे का आवाज माझं मिळतं एक ठाई आणि उदाता पण काही रावणाचे भय नाही घाई ठाई। हे हनुमंता पाच एक ठिकाणी आल्याच्या नंतर भाई नाही, कोणते पाच, बाकीचे पाच आपल्याला कळत नाही, हे पाच गोट एकदा एका जागेवाली मूठ तयार झाली, शत्रू विजय निश्चित होईल, राजा राहून काहीच करू शकणार नाही। एक जीवाला सांगू काही पाचही एक झाले हो पायी जात शक्य महत्वर कार्य सौजन्य सांगे। हे हनुमंता याच्या पुढे सांगतो म्हणले, पाच एक ठिकाणी झाले, कोण, हनुमंतराया, भरत शत्रुघ्न आणि लक्ष्मण, हे राम, सर्व एके जागे झाले, मूठ बांधले, जसं एक जीव होतोय तसे पंचप्राणात म्हणले, आणि पंचप्राण एक जागेवर झाले ना बाबा झाले, बाहेर कुणाला निघू देत नाही, आणि राजा रावण मारलं पुढे काय अवघड होता पंजाचा एक मेला वीर पाच भूतांचा गोळा पाच इंद्रिया पाच पाळा एकही भस्म होय। हे हनुमंता पाच तत्व
ठिकाणी झाले की 5 प्राणाला अडविते, 5 प्राण अडविले, 5 कर्म इंद्रिय, 5 त्या ठिकाणी असणारे ज्ञानेंद्रिय हे सर्ववर विजय प्राप्त करतील. मग रावण काय करणार आहे? हे 5 विषयांची विषय स्थिती एक निमिष मात्र भस्म होती विशेष शोभे विजय जगती जे 5 हे हनुमंता एवढं एक झाल्याच्या नंतर 5 विषय आणि हे सर्व 5 विषयामध्ये गुंतले आणि विषयामध्ये गुंतला की तो बाहेर निघत नाही. मग हे 5 विषय काहीच करणार नाही हनुमंता. विस्ततात विचरती जाण त्या साम्येती पंच प्राण सांगल चालून आपण निश्चेदान स्वय होत. हे हनुमंता हे निश्चय कर. कोणता? हे पंच प्राण आहे, पंच तत्व आहे, पंच प्राण आहे, पंच तत्व आहे, पंच कर्माचा विषय आणि 5 इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय हे काहीच करू शकत नाही. ह्याच्यावर आळा घालायला मी तुला ज्ञान सांगतो, याच्याकडे लक्ष दे. एकावरी या चौघाच होय 5 ही एक मूस अहंकार चित्ती बुद्धी मानस सहज समरस होय होती. हे हनुमंता हे काय होत आहे? एकावर ताबा मिळवला की सर्ववर एक एक संकट त्या ठिकाणी घडते आणि संकट घडली की बाकीचं कार्य निश्चित होत आहे. मग 5 मेळा हे 5चा मेळा आपण केला की हे सर्व साध्य होणार आहे. हनुमंतराया एवढं करा, हे केलं की निश्चित आपलं कार्य सिद्धीला जाणार आहे. लक्ष द्या. चला पुढचे वाचक सूचक सर.